क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नाशिक येथील महाराष्ट्र प्रबोधन सेवा मंडळ संचलित गौण वन उपज आधारित आदिवासी महिला उद्योजकता विकास प्रकल्प सुरगाणा अंतर्गत वेगवेगळे उपक्रम राबवले जातात। यात प्रामुख्याने वनीकरण व फळबाग लागवड, परसबाग लागवडीसह वेगवेगळे उद्योजकता विकास प्रशिक्षण, जनजागृती कार्यक्रम, शासकीय योजना कॅम्प राबवले जातात। राशा येथील देवमोगरा ग्राम उद्योजकता समितीस प्रकल्प अंतर्गत आवळा या वन ज्वर आधारित प्रशिक्षण दिलं गेलं होतं। या समितीमार्फत महिलांनी आवळ्यापासून आवळा लोणचे, आवळा कँडी, मोर आवळा हे पदार्थ तयार केले। जर्मनीतील किमॉन या विद्यार्थ्यानं राशा या गावाला प्रत्यक्ष भेट देत गावातील प्रकल्पाविषयी माहिती समजून घेतली। आवळापासून केलेल्या विविध पदार्थांची चव घेतली, ते खूप आवडले म्हणून आवळा लोणचं समितीकडून विकत घेऊन परदेशात नेले। त्यांच्या मते बाहेरगावी कामाला जाण्यापेक्षा गावात राहून अनेक लघु उद्योग करू शकतो, आपली आर्थिक प्रगती करू शकतो। गावातील लोकांकडे काम करण्याची क्षमता जास्त आहे। आज आवळासारखे वन उपज व्यवसाय चालू केलाय। मला वाटतं भविष्यात तुम्ही अशा वेगवेगळे वन उपजवर खूप प्रगती कराल आणि असंच प्रयत्न करत राहा असं सांगितलंय। महाराष्ट्र प्रबोधन सेवा मंडळाचे कर्मचारी पांडुरंग पाटील, यशवंत चौधरी, मनोहर गावित आणि राशा गावचे समुदाय समन्वय गुणवंती गावित, सरपंच सीताराम भोये आणि ग्रामस्थ यांनी पाहुण्यांचे स्वागत केले। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी लक्ष्मण बागुल, सुरगाणा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।